गणपतीच्या तिसऱ्या दिवशी आलेल्या महालक्ष्मी गौरीचं स्वागत रोहिटे परिवाराच्या वतीनं मोठ्या उत्साही वातावरणात करण्यात आलंय। पूर्व भागातील रविवार पेठेतील गवई पेठ येथे राहणारे अनिल लक्ष्मण रोहिटे या परिवाराच्या वतीनं गेल्या 20 वर्षापासून गौरी गणपतीचं मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो। अनिल रोहिटे आणि पत्नी विद्या रोहिटे यांनी गौराईच्या आगमनाचं स्वागत मोठ्या जल्लोषात करण्यात आलंय। यावेळी रोहिटे परिवाराच्या वतीनं महालक्ष्मी गौराई समोर लावण्यात आलेल्या विद्युत रोषणाईनं उजळून निघाले। आकर्षक पद्धतीने सजावट केलेली होती। फळं, फुले आणि विविध प्रकारच्या घरगुती साहित्यानं लक्ष्मी मातेसमोर आकर्षक सजावट केलेली होती। यावेळी हळदी कुंकू कार्यक्रम करण्यात आला। महिलांना औक्षण करून त्यांना वाण देण्यात आलं। गौरी गणपतीच्या कार्यक्रमासाठी रोहिटे परिवारातील अनिल रोहिटे, विद्या अनिल रोहिटे, ऋषिकेश रोहिटे आणि अभिषेक रोहिटे यांनी परिश्रम घेतला। नमस्कार, मी विद्या अनिल रोहिटे। आमच्या घरी गेले 20 वर्ष गौराईची आगमनाची पद्धत आहे। हे 3 दिवस कार्यक्रम चालतो। 3 दिवस सर्व सुवासिनी येतात हळदी कुंकासाठी। नेहमीप्रमाणे यावर्षी आम्ही ही अशी फुलफुलेची सजावट केलेली आहे आणि फुलांचं सजावट केली आहे। फुलांचं इथे प्राणी संग्रहालय केले आहे। आई भवानी मातेचा गोंधळ आहे। इथे जागरण गोंधळाची सुरुवात केलेली आहे। इथे अशा पद्धतीने आम्ही सजावट केली आहे। महिलांना हळदी कुंकाच्या कार्यक्रमासाठी येतात सर्व महिला। हळदी कुंकाचा कार्यक्रम होतो, गाठी घेण्याचा कार्यक्रम होतो, गाठी घेतल्या जातात। आज लक्ष्मी विसर्जन होतं, गौराई विसर्जन होतं। त्या निमित्ताने आज सर्व महिला येऊन हळदी कुंकू गाठी घेण्याचा कार्यक्रम आज इथे पूर्ण झालेला आहे। आनंदाने बघतात, आनंद घेतात, बोलतात, त्याची माहिती आम्ही देतो। हे सर्वांना खूप चांगलं वाटतं। अशा हिशोबानं आम्ही दरवर्षी महालक्ष्मी गौराई पूजेचा सण साजरा करतो। नमस्कार, मी अनिल लक्ष्मण रोहिटे। गौरी पूजनच्या निमित्तानं आम्ही दरवर्षीप्रमाणे डेकोरेशन केलेलं आहे। हे घरकुल आहे, हे जागरण गोंधळाचा कार्यक्रम आहे, हे रो हाऊस आहे, हे शेती आहे, हे गौराई पूजन आहे। दरवर्षीप्रमाणे सर्व गौराई पूजनचा सण दिवाळीचा आहे। हे
फुलांची झाडे वगैरे डेकोरेशन आहे. दरवर्षीप्रमाणे आम्ही असं डेकोरेशन करतो. गौरी पूजन दरवर्षीप्रमाणे आपण गौरी पूजन करतो. हे महालक्ष्मी गौरी पूजन हे यावर्षी केलेलं आहे. त्यांचं डेकोरेशन हे घरकुल केलेलं आहे आणि हे फुलांची झाडं, बाग आहे. हे गार्डन आहे. हे जागरण गोंधळचा कार्यक्रम आहे. आई भवानी माताचा जागरण गोंधळाचा कार्यक्रम आहे. हे सर्व या डेकोरेशनचं दिग्मल आहे. डेकोरेशनचं काय चिमुकल्या बावल्या वगैरे लक्ष्मीची मूर्ती हे अशा प्रकारे रूप दिलेलं आहे. हे दरवर्षीप्रमाणे आपण करतो. एएन ज्युनियर कॉलेज सायन्स, कॉमर्स अँड आर्ट्स सोलापूर संस्थापक सचिव प्राचार्य अन्नलदास नागे सर यांचा 18 वर्षाचा यशस्वी अनुभव. 11वी 12वी प्रवेश श्री गुरुविद्या एज्युकेशन सोसायटी सोलापूर संचलित एएन ज्युनियर कॉलेज सोलापूर. यामध्ये प्रवेश म्हणजे हमखास यशाचा मार्ग निश्चित. कॉलेजची वैशिष्ट्ये: प्रशस्त इमारत, नैसर्गिक वातावरण, प्रशिक्षित शिक्षक वर्ग, वार्षिक स्नेहसंमेलन व शैक्षणिक सहल, भव्य प्लेग्राऊंड, शारीरिक, बौद्धिक व सामाजिक वर्ग, क्रीडा स्पर्धांसह वैयक्तिक लक्ष. एएन कॉलेज, ओम अवंतीनगर, इस्कॉन मंदिराजवळ, कुंभारी सोलापूर. संपर्क 93 70 77 42 77.